जय भैरवनाथ. बघा आपलं काय चालू आहे, अध्यात्म, विज्ञान आणि आयुर्वेद. आजची परिस्थिती. आता काल काय सांगितलं, बाबळ. आता आज काय सांगायचं आहे, हरळी आणि आगाडा. आपण ज्या वेळेला नागपंचमीचा सण येतो आणि त्या वेळेला काय करतो, नागोबाला चला ग बाई वारुळाला वारुळाला, नागोबाला पूजायाला पूजायाला, पृथ्वी झेली नागराज त्याची पूजा चाली आज. तर नागपंचमीच्या सणाला बाया नाचतात, झोके बांधतात आणि नागोबाला काय करतात, त्याला दूध पाजतात. नागोबाची घरात नागोबाचा फोटो असतो. आणि या दिवशी काय केलं, हिरण्यकश्यपाला नरश आणि प्रल्हादाच्या बापाला मारलेले आणि हा उत्सव आज साजरा करतात. मग त्यावेळेला माळ कोणती घालतात, हरळी आणि आगाडा. आपण बैलाचा पोळा करतो त्यावेळेला काय करतात, आगाड्याची त्या बैलांना माळ घालतात. याचा अर्थ असा का आपल्याला जंगलात राहते, आपल्या तरी साप आहे, विंचू आहे आणि बैलांनाही होतो, माणसालाही होतो. जर या आघाड्याचा वापर केला तर सर्पाचं विष उतरतं आणि विंचवाचं उतरतं. बघा आघाडा, त्याची पावडर करून जर दात घासले ना आघाड्याच्या काड्या. बघा ऋषीपंचमीला बाया काय करतात, आवळा आणि आघाडा यांनी दंतमंजन करतात. म्हणजे जे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये काही गोष्टी उपयोग करताय, विज्ञान आहे. आणि मग त्या आघाड्यांना दात घासले तर दात आवडतात, दात दुखी नाहीशी होती. कुत्रं जर झोंबलं, आघाड्याची पावडर खायची आणि त्याच्यावरती आघाड्याची पावडर गाईच्या तुपात बसवायची. आघाड्याची रस जर नागिन झाली ना, त्याला जर चोळला ना तर वरूनही चोळायचं ना, चमच्याभर खायचं आहे, नागिन नाहीशी होती. बघा अशा अनेक विकारावरती हा आघाडा उपयोगी आणि आपल्या घराच्या भोवतानी भरपूर आहे. आपण त्याचा वापर करतो का? आघाडा जाळून त्याची राख करायची, त्या राखेनं दात घासा. आता हरळी, आपण गणपतीला काय करतो, हरळीच्या जुड्या वाहतो. आता गणपती कुठे, हा इथं गणपती. आणि त्या गणपतीला स्थिरता येण्याकरता हरळीचा वापर तुम्ही करा. हरळीचा रस जर पिला तर मूत्रपिंडाचे रोग नाहीसे होतात, मुतखडा नाहीसा होतो, लघवीचे विकार नाहीसे होतात, अंगाचा दहा जो वीट असते ना ती कमी होती. म्हणून काही गोष्टी अगदी सोप्या आहेत, आपल्या जवळ आहे, पण आपण त्या करत नाही. आता आपण वडाची पूजा करतो. आता वडाचा चीक, दात आवडतात, वडाचा चीक जर बत्ता शेव खाला तर वडाचे काय ते होतं, वीर्यवर्धक होय. वडाच्या पारुप्या त्याला जर उकळल्या तर तेल गळती नाही, केस गळती नाहीशी होती, केस काळे होतात. म्हणजे वड हा शक्तिवर्धक आहे. आता पिंपळ, आपण पिंपळाची पूजा करतो, ब्रह्म विष्णू महेश. जर मुलाला बोबडं बोलत असेल तर त्या पिंपळाची फळं का पिंपळाच्या पाल्याची पावडर करून ती जर त्याला चारली तर त्याचं बोलणं स्पष्ट होतं. हृदयविकारला पिंपळाची साल, त्याचं चूर्ण 1-1 चमचा पाण्यात उकळून जर पिलं तर हृदयविकार नाहीसा होतो. म्हणजे अशा काही गोष्टी आहेत, अगदी सोप्या आहे आणि त्याला पैसे लागते नाही. पण आज काय झाले समाजामध्ये, जी जास्त महागाचं औषध आहे ना ती भारी असतं, जे फुकटचं औषध आहे ना त्याला किंमत नाही. जे फुकट आहे ना त्याला किंमत नसती. बघा मिठीची जोडी जर 25 रुपयाला 50 रुपयाला असते ना ती संपूर्ण खाली जाते, आणि 5 रुपयाला जोडी झाले का त्याची किंमत होत नाही. तशी आज समाजामध्ये फुकट, आई बाप कसे फुकट आहे,
त्याची किंमत नाही. आणि सासू सासरे पैसे देऊन बायको करून आणतो, पण तिची किंमत वाढते. म्हणजे मला काय सांगायचं आहे का फुकट याला किंमत नाही. म्हणून या गोष्टीचा वापर करा. आपल्याला दररोज थोडं थोडं मी सांगायचा प्रयत्न करील जेवढं जेवढं मला येते. फक्त कृपा करून काय करा, क्लिक करा, सदस्य व्हा. तुम्ही जर सदस्य झाले, क्लिक केली तर मलाही सांगायला ग्रुप आहे, मलाही बोलायला पैसे लागते नाही, तुम्हालाही सदस्य व्हायला क्लिक करायला पैसे लागते नाही. आणि म्हणून जगा आणि जगू द्या. जय वेदनाथ महाराज की जय.